नमस्कार, मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, 2014च्या आणि 2019च्या लोकसभा निवडणुका आपण सर्वांनी आठवून पहा। त्यात भाजपाच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस सरकारमधील कथित भ्रष्टाचार, गांधी परिवारवाद हेच प्रमुख मुद्दे होते। आता गेली 10 वर्षे केंद्रात मोदी, शहा आणि भाजपाची सत्ता होती, तरीही नुकत्याच झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, मोदी, शहा यांचा प्रचाराचा तोच सूर असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे भाजपा, मोदी, शहा हे गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासाबाबत, केलेल्या कामाबाबत का बोलत नाहीत, यावर मतं का मागत नाहीत, असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला आजही पडला आहे। लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि संविधान बचाव या प्रश्नांवर प्रचारात जोर दिला। मात्र भाजपाने आणि मोदी, शहा यांनी त्याला प्रत्युत्तर देण्याचं टाळलं। त्या निवडणुकीत हिंदू मुस्लिम वाद, काँग्रेस व गांधी परिवारवाद याच मुद्द्यांवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला। भाजपाच्या तोडफोड नीतीला कंटाळलेल्या जनतेने अखेर भाजपाला पाशमी बहुमतावरून काठावर आणून ठेवलं। त्यामुळे तिसरी टर्ममध्ये सरकार आणण्यासाठी भाजपाला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कोबड्या घेऊन सरकार बनवावं लागलं। वास्तविक मागच्या वेळी केंद्रात भाजपाचे 303 खासदार होते, स्वबळावर सत्ता होती। आज बहुमत गाठण्यासाठी 272 आवश्यक असताना केवळ 240 इतकेच भाजपाचे खासदार निवडून आले आहेत। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यामुळे एनडीए आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे, मोदींचं सरकार सत्तेवर आलं आहे। पण खरं सांगायचं तर एका अर्थाने भाजपाचा पराभव झाला आहे। मात्र या पराभवातून भाजपा, मोदी आणि शहा काही शिकले असं वाटत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपली हार देखील मानलेली नाही। असो, लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात हरियाणा, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि झारखंड मधील विधानसभा निवडणुकीची सर्वांनाच प्रतीक्षा होती। मात्र भाजपाने लोकसभा निवडणुकीत झालेल्या घसरगुंडीनंतर इंडिया आघाडीचा जबरदस्त असा धसका घेतला आहे। 4 राज्यांच्या या निवडणुका एकाच वेळी घ्यायला हव्या होता, मात्र ते घेण्याचं धाडस दाखवलं नाही। हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका आधी घेतल्या, महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये पुढे ढकलल्या। एकंदरीत काय, आजचं मरण उद्यावर ढकललं तरी मरण काही चुकणार नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। 5 ऑक्टोबरला हरियाणामध्ये निवडणुका होत आहेत। हरियाणामध्ये आजही भाजपचं सरकार आहे, केंद्रातही सरकार आहे। मात्र त्याच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जनता भाजपा उमेदवारांना गावात येऊ देत नाही। अनेक भाजपा नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। याच हरियाणामध्ये 2014 आणि 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी, शहा यांच्या प्रचार सभांना लाखोंची गर्दी होत होती। तिथे आज 10-12 हजार लोक देखील जमत नाहीत अशी स्थिती आहे। एकंदरीत हरियाणामधील जनतेने भाजपाकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे मोदी, शहा यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळत नाहीये, रॅली फ्लॉप होत असल्याचं चित्र आहे। हरियाणामध्ये उद्या काँग्रेस प्रणित हुड्डांचे सरकार सत्तेवर आलं तर हे जाटांचं सरकार असेल असं चित्र उभं करून हरियाणातील अन्य 36 बिरादरींना भाजपाने काँग्रेसच्या विरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न केलाय। त्यासाठी बऱ्याच बिरादरीच्या अपक्ष उमेदवार किंवा अन्य स्थानिक पक्षाच्या उमेदवारांना समर्थन दिलंय। सगळी रसद भाजपने पुरवली आहे, जेणेकरून काँग्रेसच्या मतामध्ये जातीच्या आधारावर फूट पडेल, मतविभाजनाचा फायदा भाजपाला होईल अशी रणनीती आखली गेली आहे। यावरून हरियाणामध्ये भाजपा किती गोंधळलेला आहे हे दिसून येतं।
यापूर्वी भाजपने विरोधी पक्षातील नेते, काँग्रेस व अन्य पक्षांच्या अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप लावले. त्यातील एकही आरोप न्यायालयात सिद्ध झालेला नाही. शिवसेनेचे संजय राऊत असोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख असोत, आपचे संजय सिंग असोत, अरविंद केजरीवाल असोत, यांच्यावरही आरोप झाले. त्यांना जेलबरी झाली. अखेर त्यांना जामीन द्यावा लागला. त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आले नाही. अशी अनेक उदाहरणं देता येतील. म्हणजे केवळ भ्रष्टतेचे आणि खोटे नेरेटिव्ह सेट करायचे आणि जनतेची दिशाभूल करायची, हे भाजपाचं तंत्र जनतेने लोकसभा निवडणुकीत सपशेल नाकारलं आहे. देशात इंडिया आघाडी व महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेस यांची महाविकास आघाडीने भाजपाच्या रणधुरंधर थिंक टँकने देशात जे एक विशिष्ट प्रकारचं राजकारण, बुद्धिबळाचा डाव सुरू केला होता, तो पार उलटवून टाकला आहे. हरियाणाच्या याच ट्रेंडवर भाजपा महाराष्ट्रातील निवडणुका लढून त्या जिंकण्याचा प्रयत्न करणार होती. पण त्यांच्या या घोड्याला हरियाणातच पाणी मागण्याची वेळ आली आहे. मागच्या वेळी भाजपाने 90 सदस्य असलेल्या हरियाणामध्ये 40 जागा जिंकल्या होत्या. सलग 10 वर्षे भाजपाची हरियाणात सत्ता होती. तेथे आता 20-25 जागा तरी निवडून येतील की नाही, अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. हरियाणाच्या निवडणुकांमध्ये संघ सक्रिय असूनही अलिप्त असल्याचं चित्र आहे. म्हणजे लक्षात घ्या, राजस्थान तर गयोच, महाराष्ट्र देखील भाजपाच्या हातून जाणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा सिंगल डिजिटवरती म्हणजे 9 आकड्यावरती आली, तशीच अवस्था विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महायुतीला डबल डिजिटमध्ये ठेवण्याची शक्यता दिसते. अनेक गोपनीय सर्वेच्या माध्यमातून अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. तज्ञ या प्रकारचे अंदाज वर्तवित आहेत. त्यामुळे हरियाणा, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र, झारखंड या 4 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर केवळ राज्यातील राजकीय समीकरण बदलणार नाही, तर राष्ट्रीय राजकारणाची समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकीला फार महत्त्व आलेलं आहे. मित्रांनो, तुर्तास इथे थांबूया. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसंच आपलं हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.